तुम्हाला माहीत आहे का, हातपाय व गुडघे का दुखतात व यासाठी उपाय काय आहे? नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हातपाय का दुखतात आणि शरीरात कोणते घटक कमी झाले असतील. हे घटक शरीरासाठी का महत्त्वाचे आहे आणि आहारातून ते कसे मिळवायचे. कारण आपले शरीर आपल्याला संकेत देते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. थोडा त्रास झाला तरी दुर्लक्ष करतो आणि नंतर समस्या वाढतात. म्हणून शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य आहार घेतला तर शरीरातला आवश्यक पोषक घटक मिळवण्यास मदत होते. चला तर मग आजची माहिती सुरू करूया. हातपाय वारंवार दुखत आहे का? चालताना पाय दुखत आहे का? स्नायूमध्ये कमजोरी जाणवत आहे का? थोडे काम केल्यावर थकवा येतो. मग यामागे नेमके कारण काय असू शकते? अनेक जण लगेच कॅल्शियम कमी म्हणतात, पण प्रत्येक वेळी तसे नसते, हे लक्षात ठेवा. हातपाय दुखण्याची कारणे अनेक असतात. त्यामध्ये काही पोषक घटकांची कमतरता देखील एक कारण असू शकते. कॅल्शियम शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. दातासाठी देखील कॅल्शियम आवश्यक असते. स्नायूंच्या कार्यासाठी ते महत्त्वाचे आहेच. मज्जासंस्थेच्या कार्यातही त्याची भूमिका असते. मग कॅल्शियम कुठून मिळते पाहूया. सर्वात सोपा स्रोत म्हणजे दूध. दुधामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते. दही देखील चांगला स्रोत आहे. पनीरमध्ये देखील कॅल्शियम मिळते. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. नाचणी आहारात नियमित घेऊ शकता. तीळ देखील कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. योग्य प्रमाणात तीळ आहारात घ्या. बदामामधूनही काही कॅल्शियम मिळते. आपल्याला हिरव्या पालेभाज्या आहारात नक्की घ्या. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फक्त कॅल्शियम खाल्ले म्हणजे पुरेसे नाही. कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक. व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषण्यास मदत करते. त्यामुळे संतुलित आहार महत्त्वाचा आहे. पुरेसा सूर्यप्रकाशही उपयोगी ठरतो. शरीरासाठी नियमित शारीरिक हालचाल देखील आवश्यक आहे. पण स्वतःहून गोळ्या सुरू करू नका. हातपाय दुखण्याची कारणे अनेक असतात. स्नायूंचा जास्त वापर कारणीभूत ठरू शकतो. शारीरिक थकव्यामुळे देखील दुखू शकते. व्हिटॅमिन डी कमी असल्यास त्रास होतो. इतर पोषक घटकांची कमतरताही कारणीभूत ठरते. सांधे किंवा हाडाच्या समस्या असू शकतात. म्हणून कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्रास सतत होत असल्यास डॉक्टरांना भेटा. चालताना त्रास होत असेल तर डॉक्टरांना भेटा. सूज किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास तपासा. गरजेनुसार डॉक्टर तपासण्यास सुचवू शकतात. त्यातून कारण समजण्यास मदत होते. फक्त कॅल्शियम कमी आहे असे समजू नका. संतुलित आहार घेण्याचा नेहमी प्रयत्न करा. दूध, दही आहारात नियमित घ्या. नाचणी आणि तीळही आहारात घ्या. डाळी, कडधान्य नियमित खाणे चांगले. फळे आणि भाज्यांचाही समावेश करा. पुरेसे पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराची काळजी घेणे हीच निरोगी जीवनाची पहिली पायरी आहे. योग्य आहार आणि हालचाल ठेवा. गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.